उल्लेख केला जाईल ते महेश बापू डमडरे काँग्रेस आयोगाचे मुख्य, त्याचबरोबर माऊली आबा टाकवणे, त्याचबरोबर महादेवजी चौधरी, महादेवजी निगडे, नानासाहेब गाडगे, त्याचबरोबर रमेशजी साळुंके, संजय काका गाडगे, विजयराव जेदे, बापूराव डवळे, विजयराव कोंडे, युवराजजी निंबाळकर, विठ्ठलराव पवार, नितीनराव थोरात या मान्यवरांना विनंती आहे आपल्या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी कुस्ती लावण्यात येत आहे. आपण आखाड्यामध्ये यायचं. चला फायनल. माऊली ताकवणे कर्मयोगी कुस्ती केंद्राचे संस्थापक, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष माऊली शेठ ताकवणे. फायनल. लाईट लावा, लाईट मंडपाले लाईट लावा पटकन. पारगावला चांगलं कुस्ती केंद्र निर्माण केलं. अखंड भारत पोरत्यांच्या तालमीतली कर्मयोगी माऊली शेठ ताकवणे. या ठिकाणी एकच मिनिट थांबा फक्त. या ठिकाणी ही जी कुस्ती लागत आहे ती 33 किलो वजन गटातील कुस्ती आपण या ठिकाणी लावत आहोत. ही कुस्ती लावत असताना या कुस्तीसाठी माननीय श्री रमेशराव संभाजी गव्हाणे यांच्याकडनं मान्य श्री रमेशराव संभाजी गव्हाणे यांच्याकडून 2000 रुपये या कुस्तीसाठी बक्षीस आलेलं आहे. आणि त्याचबरोबर उपविजेत्यासाठी श्री रावसाहेब चातुर चौगुले यांच्याकडनं 1500 रुपयाचे बक्षीस आलेलं आहे. ही कुस्ती लावण्यासाठी या ठिकाणी सर्व मान्यवर पाहुणे मंडळी उपस्थित आहे. यांच्या उपस्थितीमध्ये ही कुस्ती लावण्यात येत आहे. लाव बघा, कुस्ती लावली, लाईट बी लागली. धन्यवाद. वा, धन्यवाद. बसा. माऊली शेठ ताकवणे कर्मयोगी कुस्ती केंद्राचे संस्थापक. आणि फायनल मंडळी छोट्या मल्लांची शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमोठी. बोला. या गावामध्ये पहिलवानकीचा वारसा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि या गावामध्ये कैलासवासी कोंडीराम बाजीराव फराडे, सरपंच मांडवगण फराडा यांनी 79 साली त्यांच्या सरपंचच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी गावामध्ये तालमीचं बांधकाम केलं. दूरदृष्टी असलेली ही आपली मंडळी त्या ठिकाणी या गावाच्या कुस्तीसाठी, या परिसराच्या कुस्तीसाठी काम करतात. 79 साली या गावात तालीम बांधली. ही दूरदृष्टी असलेली लोक या गावाने निर्माण झाली आणि म्हणून अनेक मल्ल या ठिकाणी तयार होत आहेत. 38 फायनल. काय खेळतायत मुलं पहा. हो, 38. हर्षद राजू पवार मांडवगण पराडा लाल कशुम, सुयज भरत डफळ दामारी ब्ल्यू कशुम तयार. 38 किलो फायनल. वाह, जोग जोग जो मेरे लाल, तुमने तो कर दिया कमाल. असे 2 लाल. आत्ताच रामभाऊनं सांगितलं. बरं का, तुम्ही व्हा बरं बाहेर सगळे. मांडवगणची कुस्तीची परंपरा. शिरोर केसरी स्पर्धेमध्ये अनेक नंबर मिळवलेले आज गावचे पैलवान आहेत आतापर्यंत. पैलवान सुभाष कोळपे, पैलवान संदीप गिरे, पैलवान काका थोरात, पैलवान दीपक चौगुले, पैलवान अविनाश चौगुले आणि आता उपाध्यक्ष असलेले बिजली मल्ल पैलवान तात्या कोळपे, दीपक कोळपे, पप्पूदादा चौगुले, रामभाऊ कोळपे. ओपन मध्ये शिवाजी जगताप शिरोर केसरी आणि स्वप्नील चितोळे पैलवान. हे पैलवान मैदान गाजवली, स्पर्धा गाजवली आणि आताही नवीन पोरं मांडवगणचे गाजवतायत पहा. वा, भले. 7-4
आहेत ना. हो, उद्याच भवितव्य हीच आपल्याला तयार करायच्यात मनानं आणि मेंदून आणि मनगटानं. कोणत्याही परिस्थितीमध्ये असे जिगरबाज छोटे मल्ल पहा, म्हणून मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. आहेत ना, काही चुरस आहे. दुसरा राऊंड सुद्धा घेणार ते. 7-6 काही घडू शकत. पहा, माई माऊल्या माता भगिनी मोठ्या संख्येनं आज अखंड महाराष्ट्र पाहतोय लाईव्ह प्रक्षेपणावरती महाखेलवरती. 38 पुकारल्यात. हर्षद राजू पवार फायनल. मांडवगण परत लाल काशुम, सुयेद भरत डफळ दामारी निळा काशुम 38 किलो फायनल. 45 चे तयार राहा. मयूर राजू जाधव नावरा लाल काशुम, पवन विक्रम धरणे कर्डेलवाडी ब्ल्यू काशुम. निर्णायक फेरीला प्रारंभ. मांडवगण पराडाच्या प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच सन्मान्य समीक्षाताई अक्षय शेठ फराटे पाटील यांच्याकडून मांडवगण फराटाचा सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मल्ल हर्षद पवार 38 किलो गटात प्रथम क्रमांक मिळवल्यास रोख 11,000 रुपये व द्वितीय क्रमांक मिळवल्यास रोख 5,000 रुपये प्रोत्साहनपर दिले जातील. समीक्षाताई अक्षय शेठ फराटे. हा जबरदस्ती 8-8 काळजी करतोय. समान गुण 8-8. अखेरचं 1 मिनिट 20 सेकंद. काय पोरं लढतायत पहा. या दोन्ही मुलांचं टाळ्यांच्या गजरात सगळ्यांनी स्वागत. हो, ही अशी वाघाची पिलं ना प्रत्येकाच्या घरात आली पाहिजे. हो, मर्दाचे छावे बघा. 11-10 11-10. हो, फिरलं परत. परत कसा फिरला आपल्यालाच कळलं नाही. पापण्या मिटू नका, पापण्या मिटू नका अजिबात. आता 11-10. हे लक्ष द्या नाना, मोहन नाना, इथं लक्ष द्या. तुम्ही इथं लक्ष द्या. बाबा बाबा वा, काय वाघाचे बचडे, हे मर्दाचे छावे. ही अमृताची फळे, अमृताची वेली, त्याची पुढे चालू राही बीजाची. हे मर्दुमकीचं बीज आहे, मर्दुमकीचं बीज. वारे वा, बहादर रणवीर गव्हाणे आणि समर्थ नाव सुद्धा भारी आहेत. रणवीर आणि समर्थ. मी रणवीर आहे, मी समर्थ आहे. नाव सुद्धा भारी ठेवल्यात. गव्हाण्यांचा तानाजी गव्हाण्यांचा रणवीर, शरद चोरमल यांचा समर्थ. म्हणून धन्य माता पिता. अशी संतती वागा सारखी. हो, 13-12 13-12. बाबा 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 पहा. हो हो, थांबा. बस बस, दोघांचं टाळ्या वाजवा दोघांसाठी एकदा. बोल बजरंग बली की. वा. या ठिकाणी या इकडे दोघांनी, इकडे हे बाळा, इकडे इकडे. सळसळत्या रक्ताला उकळी आणणारी ही स्पर्धा आहे. मांडवगण मध्ये तुकाराम पवार यांचे 250 दोघांना. हे घ्या, तुकाराम पवारांचे 250. या ठिकाणी या कुस्तीसाठी शिरूर केसरी विजेत्याची बुलेट प्रदीप दादा कंद यांच्या वतीने देण्यात आलेली आहे. ती बुलेट या ठिकाणी वाजंत्री मंडळी या ठिकाणी वाजवीत घेऊन येत आहे.
या ठिकाणी आपल्या शेजारच्या गावचे सरपंच या ठिकाणी सचिनराव शेलार यांनी ती गाडी या ठिकाणी आणून देण्याचं काम केलं. केडगाव चौफुलेच्या शोरूम वरनं त्यांनी त्या ठिकाणी गाडी आणून दिली. आपल्या या कार्यक्रमासाठी आपण गाडी घेऊन या ठिकाणी उपस्थित झालात. प्रदीपदादा कंद आणि आपलं या ठिकाणी मनापासून अभिनंदन. बजरंग होळकर 250 तात्या हे घ्या. बजरंग होळकर. प्रकाशराव आव्हाळे यांच्या वतीने दोन्ही मुलांना 500 रुपये. हे हातात देऊन टाक, त्यांचे 500 देऊन टाक. हा. महेशराव आव्हाळे यांच्या वतीने गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांच्या वतीने दोघांनाही 500. कामगार नेते महादेवजी मचाले यांच्या वतीने या दोन्ही मुलांना 500 रुपये. मागव सर. इथं कोण थुकलं रे? बरं ठीक आहे, चल राहून दे. चला, या ठिकाणी या कुस्तीचं बक्षीस वितरण ज्या मान्यवरांच्या हस्ते होणार आहे ते माननीय श्री रमेशराव संभाजी गव्हाणे यांच्याकडनं या कुस्तीला 2000 रुपये आलेले आहेत. रमेशरावांना मी विनंती करतो की आपण या कुस्तीचं बक्षीस वितरण करण्यासाठी आखाड्यामध्ये यायचंय. त्याचबरोबर श्री रावसाहेब चातुर चौगुले यांच्या वतीने 1500 रुपये या कुस्तीला बक्षीस आहे उपविजेत्यासाठी. त्यांनाही मी विनंती करतो की आपण या ठिकाणी या कुस्तीचं बक्षीस देण्यासाठी आखाड्यामध्ये यायचंय. माऊली शिंदे विमा प्रतिनिधी वडगाव राजाई यांच्या वतीने या दोन्ही मुलांना 500 रुपये. त्याचबरोबर पांडुरंग भाऊसाहेबजी लोखंडे माजी तंटामुक्ती अध्यक्ष रांजणगाव सांडस यांच्या वतीने या उपविजेत्यासाठी 1000 रुपये. खंडू कोळपे यांचे 200 रुपये. आकाश कोराडे 200. प्रशांत गावडे 100 रुपये. या ठिकाणी हे बक्षीस वितरण होत आहे. या मुलांनी ठीक आहे. इतकी